अखेर मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवरती आता RTO कडनं कारवाई सुरू झाली आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या मुख्य दुर्गाडी चौक परिसरामध्ये। आपण पाहू शकता या ठिकाणी RTOचे अधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता ज्या रिक्षा कल्याणमध्ये येत आहेत या अशा रिक्षा ड्रायव्हरला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची विचारपूस केली जाते। प्रवाशाला नेमकं मराठीत कसं बोलावं, नेमकं कुठं जायचंय, कशा पद्धतीचं जायचंय आणि पुढं किती भाडं झालं, या असे जे नेहमी वापरण्यात येतात असे शब्द त्यांना येत आहेत की नाही याची देखील या ठिकाणी तपासणी केली जाते, चौकशी केली जाते। त्याचबरोबर जे रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांना अशा प्रकारे या ठिकाणी विचारपूस केली जाते आणि त्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीवरती येत नसेल तर त्याला नोटीस देखील या ठिकाणी देत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं रिक्षा चालक जे आहेत त्या रिक्षा चालकाची चौकशी या ठिकाणी केली जाते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ती चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना लायसन्स असतील किंवा त्यांचे इतर दस्तावेज असतील ते देखील या ठिकाणी तपासतात। एकंदरीत ही कारवाई आपण पाहिली तर सगळीकडे होताना दिसत आहेत। काय नेमकी ही कारवाई या अधिकाऱ्यांकडनं आपण जाणून घेणार। सर, आज जी या ठिकाणी कारवाई सुरू आहे, काय नेमकी कारवाई? ज्या रिक्षा चालकांना किंवा परवानदारकांना मराठी येतं का नाही त्याबद्दल विचारपूस करतोय आणि ज्यांना मराठी येत नाहीये त्यांना नोटीस देतोय आणि त्यात त्यांना 1 महिन्याच्या आत मराठी शिकण्याबद्दल नोटीस देण्यात आली। एकूण किती रिक्षा चालकांना आतापर्यंत तुम्ही नोटीस दिली आणि किती जणांची टीम काम करते आणि एकदा नोटीस दिली तर पुढची प्रोसेस काय असणार आहे? कल्याण RTO मध्ये सर्व वायुवेग पथक या ठिकाणी तपासणीसाठी आहेत। आतापर्यंत जवळपास 100च्या वर आज दुपारपासून आम्ही मोहीम चालू केलेली आहे। भरपूर म्हणजे आमच्या पथकानेच किमान 100 गाड्या तरी तपासलेल्या आहेत आणि नोटीसमध्ये असं सांगण्यात आलेले आहे की 1 महिन्याच्या आत तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यायचं आहे की तुम्ही मराठी शिकला का नाही आणि त्यानंतर त्यांना तरी आले नाही तर त्यांना 3 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो मॅडमकडनं अशा प्रकारची जी नोटीस आहे ही नोटीस या ठिकाणी देण्यात येत आहेत। आपण पाहू शकता या नोटीसवरती जो रिक्षा चालक आहे त्या रिक्षा चालकाचं नाव, रिक्षाचा क्रमांक, त्याचा क्रमांक असं आहे आणि त्याचबरोबर सगळ्या अटी नियम जे आहेत ते या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि रिक्षा चालकांना ती नोटीस देताना या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता की RTO कडनं आता कारवाई करत आता नोटीस याकडे दिलेली आहेत। विशेषतः ही नोटीस दिल्यानंतर 1 महिना मराठी पूर्ण शिका, म्हणजे जी बेसिक मराठी आहे एखाद्या प्रवाशांना लागते, प्रवाशांची बोलायची अशी बेसिक मराठी जी आहे ती या ठिकाणी त्यांना शिकून परत RTO कार्यालयामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांना मराठीत आपले शब्द जे आहेत ते बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतरच आपण पाहिलं तर त्यानंतर त्यांची सुटका होईल किंवा 3 महिन्याची अजून मुदत वाढवेल। आपल्यासोबत काही रिक्षा चालक म्हणे, तुम्ही कुठल्या दिशेला आलेला, काय नेमकी तुम्हाला नोटीस दिली? ये मराठी नहीं सीखने की वजह से नोटिस दिए कि 1 महीना और तुम्हारे को ये पेपर दिए नोटिस का, 1 महीने के अंदर तुम मराठी सीखो। तुम्ही राहता या ठिकाणी, मग आता तुम्ही मराठी कशी शिकणार, काय बेसिक तुम्ही शिकणार आहेत आणि कशा पद्धतीचं शिकणार, कुठून शिकणार, काय? अभी इधर देखूंगा, मैं चेक करूंगा किधर पे ट्रेनिंग दे रहे हैं, उधर जाके मैं ज्वाइन करके मराठी सीखूंगा। आता तुम्ही कुठून आले आणि तुम्हाला काय नोटीस दिली आहे का? नाही, मला नोटीस नाही दिले, मी बघून दिलेलं होतं। माझ्या गाडी तिकडे खालेलं होतं ब्रिज मागे, तुम्ही बघून दिलं का काय झालं काय नाही झालं। आपण पाहिलं तर या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी येऊन हे कारवाई जी आहे ती RTOची कारवाई सुरू आहेत आणि अनेक रिक्षा चालकांना या ठिकाणी नोटीस बजावलेत। सकाळपासून 100पेक्षा अधिक रिक्षा चालकांना या ठिकाणी नोटीस देण्यात आली आहेत। त्यामुळे आता 1 महिन्याच्या आतमध्ये मराठी नाही शिकली तर त्यांच्यावरची पुढची कारवाई देखील होणार आहेत। त्यांचं लायसन असेल किंवा त्यांच्या परमिट असेल ते देखील या ठिकाणी कुठेतरी रद्द करण्यात येणार आहेत। त्यामुळे आता सध्या तरी कल्याण डोंबिवली परिसरात पाहिलं तर भीतीचं वातावरण आहे। RTO कडनं मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहेत आणि कुठेतरी आता रिक्षावाल्यांची मराठी शिकण्याची ओढ आणि क्लासेसचा शोध हा सुरू झालेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन निर्मल चेतनसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।